तर मित्रांनो नमस्कार. मी योगेश मूवी मराठी आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करतो. तर मित्रांनो, यावर्षी काही चित्रपट आलेत, ते बॉक्स ऑफिसवर चाललेत. क्रांतिज्योती विद्यालय या चित्रपटाने वर्षाची सुरुवात धमाकेदार केली. कमी बजेटमध्ये 30 कोटीची कमाई केली. तर राजा शिवाजी या रितेश देशमुखच्या चित्रपटाने तर 130 कोटी कमाई करून जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. देऊळ बंद 2 सारख्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या टुक्कार सिनेमानेही आपल्या विशिष्ट ऑडियन्सच्या बळावर 65 कोटीचा गडला जमवला. सुपर डुपर बापे अशा मनोरंजक आणि आशय संपन्न चित्रपटांनीही चांगलंच नाव कमावलं. नाही म्हटलं तरी मराठी प्रेक्षक आता मराठी चित्रपटावर विश्वास ठेवू लागले आहेत. ते थिएटरमध्ये येऊ लागले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण मराठी चित्रपटसृष्टीचा स्वर्णकाळ सुरू झालाय का अशी चर्चा सुरू झाली. खर तर मला देऊळ बंद 2 चित्रपट पाहून हे ऐकल्यावर हसू यायचं. पण जेव्हा गबाळकुंड सारखं मराठीतील पहिलं युनिव्हर्स येऊ घातलं, त्याचा ट्रेलर बघितला आणि आता तुंबाडची मंजुळा बघून आल्यावर अक्षरशः हे स्वर्णयुग वगैरे खरं वाटायला लागलंय. तुंबाडची मंजुळा हॉरर कॉमेडी प्रकारातील हा सिनेमा. चला तर मग जाणून घेऊ या चित्रपटाबद्दल नक्की काय आहे यात खास. बघा, हॉरर कॉमेडी हा प्रकार हाताळताना अनेक चित्रपट भरकटतात. कन्नड चित्रपट सू फ्रॉम सू चा हा रिमेक आहे. रिमेक म्हटलं की अनेकदा मूळ कथेचा गाभा हरवतो. पण तुंबाडची मंजुळा हा चित्रपट फ्रेम टू फ्रेम रिमेक असूनही प्रत्येक बाबतीत मूळ कथेला न्याय देतो आणि कुठेही कमी पडत नाही. कोरेगाव नावाच्या एका छोट्याशा गावात केशव म्हणजेच ओम भुटकर नावाचा एक तरुण अचानक विचित्र वागू लागतो. गावाच्या भाषेत सांगायचं तर त्याला भूतबाधा झाली आहे. गंमत म्हणजे या गोष्टीला घेऊन बघता बघता गावभर अफवांचे पीक कसं धरतं आणि केशवच्या या नाटकबाजपणामुळे अख्खं गाव कसं धास्तावतं यावर चित्रपटाचा पूर्वार्ध खेळवून ठेवतो. आणि त्यात जेव्हा मकरंद अनासपुरे एक बाबा म्हणून एंट्री घेतात, तेव्हा खऱ्या अर्थाने विनोदी धमाका सुरू होतो. केशवच्या अंगात खरोखर मंजुळा आहे की तो सगळ्यांना वेड्यात काढतो हे गुपित उलगडताना चित्रपटातील रहस्य आणि हास्य आपल्याला खुर्चीवर खिळून ठेवतात. ओम भुटकर यांनी केशवच्या भूमिकेतले विविध छटांचे पैलू छान टिपले आहेत. जितेंद्र जोशी यांनी रवी यांनाच्या रूपात चित्रपटातील एक रांगडा आणि भरदास्तपणा आणला आहे. चित्रपटातील सर्व पात्र आपल्या गावकडच्या परिचितासारखी वाटतात. गावातील लोक, त्यांच्या अंधश्रद्धा, त्यांच्या सवयी, त्यांची देहबोली, संवाद फेक, प्रत्येक कॅरेक्टर नॅचरल वाटते. विनोदही जाणून बुजून घुसवल्यासारखे वाटत नाही, तर प्रसंगानुसार आपसूक उत्पन्न झालेले असतात. अगदी छोट्या छोट्या प्रसंगात तुम्हाला खळखळून हसू येईल आणि अख्खं थिएटर तुमच्या सोबत असते. हा अनुभव जरा वेगळाच होता. प्रत्येक कॅरेक्टरचे विशिष्ट स्वभाव वैशिष्ट्य आहे आणि त्यातून आपसूक विनोद निर्मिती होत राहते. यासोबतच सई तामणकर, शार्दूल सराफ, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदडे आणि उमेश जगताप यांनी आपल्या कसदार अभिनयाने प्रत्येक प्रसंगाला वजन प्राप्त करून दिले आहे. दिग्दर्शक विविध कोरेगावकर यांनी मांडणी करताना कुठेही कथेला जड होऊ दिले नाही. हॉरर आणि कॉमेडी याचा मेळ घालताना त्यांनी कोकणच्या वातावरणाचा पुरेपूर वापर केलेला दिसतो. पार्श्वसंगीत, साऊंड डिझाईन हे या चित्रपटाचे प्राण आहेत, ज्यामुळे वातावरण निर्मिती अतिशय परिणामकारक वाटते. चित्रपट तांत्रिकदृष्ट्या चोख आहे. दृश्यांची मांडणी डोळ्यांना सुखावणारी आहे. बघा मित्रांनो, चित्रपट बघताना प्रत्येकाचा ह्युमर वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो. त्यामुळे कोणाला कोणत्या प्रसंगी कुठे आणि कुठल्या शब्दावर हसू येईल सांगता येत नाही. एकंदरीत काय तर चित्रपट मजेदार आहे, पण त्याचसोबत चित्रपटाचा उत्तरार्ध एक वेगळी दिशा पकडतो. मंजुळा आणि तिच्या मुलीच्या नात्यातील भावनिक किनार पाहताना नकळत डोळ्याच्या कळा ओलावतात. हसवता हसवता प्रेक्षकांना अंतर्मुख करण्याची ही कला नक्कीच कौतुकास्पद आहे. जरी काही ठिकाणी लॉजिकची कमतरता वाटली किंवा पटकथा अजून थोडी घट्ट करता आली असती, तरी एक पॅकेज म्हणून चित्रपट पूर्णपणे असरदार आहे. जर तुम्ही मित्रमंडळी सोबत किंवा कौटुंबिक मनोरंजनाचा आणि पोट धरून हसण्याचा अनुभव घेऊ इच्छित असाल तर तुंबाडची मंजुळा नक्की पहा. हा चित्रपट एक हलका फुलका, भीतीची थोडी झाक असलेला आणि भावनिक शेवट असलेला एक उत्तम अनुभव आहे.
हो, पण सावधान, लहान मुलांना अजिबात थिएटरमध्ये घेऊन जाऊ नका. मुलं दचकतात, घाबरतात. चित्रपट बघण्यात व्यत्यय तर येणारच, पण मुलांवरही त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. मी या चित्रपटाला 5 पैकी 4 रेटिंग देणार. थिएटरमध्ये नक्की बघा. तर मित्रांनो, तुम्हाला हॉरर कॉमेडी प्रकारातील चित्रपट आवडतात का? आणि आजवर तुमचा सर्वात फेवरेट चित्रपट कोणता आहे? हॉरर कॉमेडी मधील? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.